ही हाताने बनवलेली आहे आणि किती सुंदर अशी मूर्ती आहे बघा हाताने. फक्त आपण मुखवटा फक्त साच्याने काढतो. ओके, तो पण हाताने बनवता येतो का? ओके हां, त्याला वेळ लागतो बरोबर. तिकडे पण 2 हाती मूर्ती आहे. आता आपण मूर्ती बघतोय. हे बघा तीच आहे ती मूर्ती जी आता हाताने प्रॉपर जशाच तशी बनवलेली आहे. अरे बापरे, माझ्या काय सुंदर अशा मूर्त्या आहेत बघा. छोटेसे आणि नाजूकच 2 माणसं आरामात घेऊन जाऊ शकतात. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून असेच नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं परत एकदा एका चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी, मागील आपण गणपती बाप्पाचे मूर्तीचे व्हिडिओ आपण बघितले. अजून म्हणजे आमच्या पेंडूरगावमध्ये ना घाडेकरांची गणपतीची शाळा आहे, तिथे आपण आता चाललो आहे. तिथे सुंदर अशा गणपती बाप्पाच्या मूर्त्या आहेत. काही मूर्त्या साच्यामधून काढलेल्या आहेत तर काही मूर्त्या ह्या हाती ह्या घडवलेल्या आहेत. ते आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून बघता येणार आहे. म्हणजे आपल्या हातामध्ये पण साच्यापेक्षा एवढी चांगली सुंदर मूर्ती निघू शकते हे आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच बघता येणार आहे. त्यासाठी म्हणजे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, नक्कीच तुम्हाला आवडेल. आणि कोकणातील असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बाजूची बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून पहिला व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल. आता आपण जाऊया थेट गणपती शाळेमध्ये. तर मंडळी, बरोबर आपल्या पेंडूर नाक्याच्या इथे जवळपास असलेली ही आपली गणपती बाप्पाची शाळा आहे. तिथे आता आपण आलो आहे. बघूया सुंदर अशा मूर्त्या या ठिकाणी घडवल्या जातात, म्हणजे घाडकाकांच्या गणपती बाप्पाच्या शाळेमध्ये. तिकडे बघा अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत बाप्पाच्या आगमनासाठी आणि सर्वांनाच आतुरता लागली. त्याचबरोबर इथे सुद्धा जोरदार तयारी चालू आहे. ह्या साईडला आहे, परत ह्या साईडला सुद्धा सुंदर अशा बाप्पाच्या मूर्त्या आहेत. बघा काय सुंदर अशी मूर्ती आहे बघा. कलर केल्यावरती अजून चांगली दिखणं रूप आपल्याला बघायला भेटणार आहे. त्याचबरोबर इथे सुद्धा आहे. हे बघा सर्व प्रकारच्या या ठिकाणी विविध रूपामध्ये आपल्याला गणपती बाप्पाच्या मूर्त्या भेटतात. आणि इथली एक खासियत अशी आहे की इथे साच्यापेक्षा आपल्याला सुंदर अशी मूर्ती हाताने घडवलेली आपल्याला बघायला भेटणार आहे. इथे अजूनही थोडंसं काम बाकी आहे. त्याचबरोबर इथे हे सर्व जे आहेत ना ते साच्यामधून काढलेले आहेत. हे बघा अजून त्यांना दागिने चढवायचे आहेत. त्याचबरोबर थोडं काम झालेलं आहे. बघा इकडं मोरावर बसलेला आपल्याला या ठिकाणी श्रीकृष्णाच्या रूपामध्ये सुद्धा बाप्पाची सुंदर अशी मूर्ती आहे. राजेश आहे. त्याचबरोबर इथे या ठिकाणी बघा ही बघा सुंदर अशी देखणी अशी बाप्पाची मूर्ती आहे. बघा काय सुंदर वाटते बघा. याला अजून दागिने चढवायचे आहेत. त्याचबरोबर आपल्यासोबत इथे पेंटर आहेत जे शाळा चालवतात. तर आपल्यासोबत दादा आहे. तर दादा काय सांगशील तुझ्या शाळेबद्दल आणि शाळा नेमकी आहे कुठे? तर दादा तुझं नाव कसं? गजानन घाडीगावकर. आणि आपली शाळा कुठे आहे नेमकी? पेंडूर नाक्यावरती. वडिलोपार्जित जी शाळा आहे ती दादा आता पुढे चालवत आहे. तर दादा ही शाळा किती वर्षापासून चालवते तुम्ही? जवळजवळ वडील करतात तेव्हापासून जवळजवळ 70 वर्ष झाली. हां आपली मागे मी चालवतो. ओके हां. आता आपल्या इथे मूर्त्या किती आहेत? जवळपास 70-80 मूर्त्या आहेत. आणि आपल्या मूर्त्या कुठल्या मातीच्या आहेत? शाडू मातीच्या. तर तरी सुकायला किती वेळ लागतो? 15-1 दिवस लागतात. एक मूर्ती सुकायला 15-1 दिवस लागतं. पर्यावरणपूरक सगळ्या पूरक आपल्या मूर्त्या आहेत. ओके. आपल्याकडे POP वगैरे अजिबात नाही चालत. आणि आपल्याकडे सगळ्यात मोठी अशी मूर्ती किती फुटापर्यंत आहे? 4.5 फुटापर्यंत होते. तर आपण तिथे गेल्यानंतर बघणारच आहेत. आणि सुंदर अशा आपल्याला देखण्या अशा मूर्त्या आपल्याला दिसत आहेत. आणि ही जी आपण मूर्ती तुम्ही बनवली आहे ना ही प्रॉपर हाताने बनवलेली आहे. ह्याच्यामध्ये पूर्ण हां. तर त्याच्यामध्ये काय काय टाकलेलं आहे? त्याच्यामध्ये काता वापरलेला आहे. काता, दोरी वापरलेली. हां म्हणजे एक सपोर्टसाठी. ओके. आणि त्याच्यामध्ये मजबूती येते. आणि आतमध्ये पोकळ आहे ना? ओके हां ह्याच्यामध्ये पोकळ आहे बघा. तर म्हणजे बघा सुंदर अशा आपण मूर्ती बघू शकता. अजूनही बऱ्यापैकी काम आहे. आणि ही पूर्ण ना हाताने बनवलेली आहे बघा. म्हणजे साच्यापेक्षा हाताचा शेप बघा किती प्रॉपर बसलेला आहे. अजून याला पूर्ण प्रॉपर ह्यामध्ये प्रॉपर झालेली अजून आहे का मूर्ती आपल्याकडे? कुठली? ही हाताने बनवलेली आहे? दोन्ही हाताने बनवले. तर मंडळी पहिल्या आल्यानंतर आपल्याला खरंच वाटलं की ही साच्यामधून काढलेली असेल, पण हे बघा ही हाताने बनवलेली आहे. आणि किती सुंदर अशी मूर्ती आहे बघा हाताने.
फक्त आपण मुखवटा फक्त साच्याने काढतो. हाताने. ओके, तो पण हाताने बनवता येतो का? बनवू शकतो. ओके, हा. वेळ लागतो ना. त्याला वेळ लागतो, बरोबर. तिकडे पण 2 हाती मूर्ती आहे तिकडे. तिकडे हाती मूर्ती आहे त्या आपण बघणार आहोत. तर मंडळी प्रॉपर आपण ही मूर्ती बघा, आपण पूर्ण मूर्ती हाताने बनवू शकतो. फक्त मुखवटाला थोडा वेळ लागतो आणि आपल्याकडे काही दिवस शिल्लक आहे, त्याच्यामुळे बाकीचं जी बॉडी आहे पूर्ण ही ती हाताने बनवलेली आहे बघा. आणि आपल्याला आता ह्याला दागिने चढवायचे फक्त बाकी आहेत ना. आणि इकडे सुद्धा, आणि ही पण मूर्ती बनवलेली आहे का हाती? हाती पण हातीच आहे. हे बघा, असं वाटत नाही की डोळ्यावरती विश्वास बसत नाही की अशा सुंदर अशा मूर्ती आपण हाताने बनवू शकतो, आणि ते पण साच्या बिना. हे बघा, तर म्हणते बघा सुंदर अशी मूर्ती आहे जी हाताने बनवलेली आहे. तर जसं आपण मंडळी फोटो द्याल ना तशा पद्धती या ठिकाणी या शाळेमध्ये ना आपण हवी तशी हुबेहूब आपण मूर्ती बनवू शकता. ही पण एक फोटो बघूनच मूर्ती बनवलेली आहे. हे बघा, तर आपल्याला जर बनवायची झाली ना तर आपण फोटो देऊन आपल्याला हुबेहूब तशी मूर्ती बनवता येते. ओके, तर तुमचा नंबर जरा सांगू शकता, म्हणजे कोणाला जर बनवायची झाली हुबेहूब हाताने तर तशी? 93-22-39-12. ओके, तर मंडळी जर तुम्हाला बनवायची असेल ना तर ह्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुम्हाला हवी तशी हुबेहूब मूर्ती आपण वापसची बनवू शकता. आणि त्याचबरोबर इकडे सुद्धा आहे कलाकार, आपली कला या ठिकाणी सुंदर अशी मूर्ती घडवतात. ते बघा, ही किती फुटापर्यंत मूर्ती आहे रे? 4 फुटापर्यंत. हे बघा, आणि साच्यामधून काढलेली आहे ना. तर म्हणते हे बघा, आपण हाताने बघितली किती सुंदर मूर्ती होती, आणि साच्यामधून बघा अजूनही त्याला क्लीन करायचं काम चालू आहे. ह्या ठिकाणी सुद्धा आहेत बऱ्याचशा अशा सुंदर अशा मूर्ती आहेत. आणि ती मोठी मूर्ती कुठे आहे, म्हणजे ही लास्ट 4.5 पर्यंत आहे काय? 4 फूट. कुठली? ती मागची आहे ती. ओके, हां, ते बघा इथे सुद्धा आहेत. अजून बरंच काम बाकी आहे, काही दिवस शिल्लक राहिले आहेत आपल्याकडे. हे बघा, आणि हे बघा, हे बघा गरुडावर बसलेली सुद्धा सुंदर अशी मूर्ती या ठिकाणी आहे. ती सुद्धा हाताने, म्हणजे हाताने बनवायला थोडा वेळ लागतो. साच्याने काय एका दिवसामध्ये लगेच बनवून होते मूर्ती, पण हाताने थोडा वेळ लागतो. त्याच्यामुळे काही जणांना हुबेहूब जशी गणपती बनवायची असेल तर हाताने थोडा वेळ लागतो. आणि इकडे सुद्धा ही पण हातानेच बनवलेली आहे ना. हे बघा, ही सुद्धा हाताने बनवलेली आहे बघा. आणि गादी वगैरे बघा प्रॉपर जशी तशी दाखवण्यात आलेली आहे. शाल वगैरे मग अशी आपण शाल बघितली, हे बघा सेम शाल आहे. याला आता कलर केल्यानंतर अजून धोतर वगैरे बघा जसं तसं आपल्याला वाटतं जसं आपण साच्यामधूनच काढलं आहे. हे बघा, अशी सुंदर मूर्ती आहे. आणि या ठिकाणी अजून सुद्धा मूर्त्या आहेत, इकडे सुद्धा आहेत. इथे सुद्धा सुंदर अशी मूर्ती आहे बघा. आणि शाडू मातीने बनवलेलं, त्याच्यामुळे एकदम क्लीन वाटते बघा. आता याला काय कलर मारल्यानंतर आपल्याला प्रॉपर ही मूर्ती सुंदर अशी दिसेल. इथे सुद्धा आहेत, इथे सुद्धा मूर्ती बनवलेली आहे. इकडे बघा अजून एक काम चालू आहे. आणि ह्या साईडला सुंदर अशी एक मूर्ती आहे बघा, सिंहासनावरती बसलेली. ही साच्यामधून काढलेली आहे की? साच्यामधून बघा, त्या साईडला आहे. आणि हे बघा, ती सुद्धा आहे, फक्त जरा सांभाळून काढायला पाहिजे, म्हणून दागिने चढवलेले आहेत. थोडं जरी डॅमेज झालं तरी प्रॉब्लेम होऊ शकतो, त्याच्यामुळे थोडं हलक्या हाताने काढायला पाहिजे. बघा विठुरायाच्या भूमीत हे बघा सुंदर अशी मूर्ती आहे बघा, छोटीशी मूर्ती आहे. ही किती 1.5 फुटापर्यंत आहे काय मूर्ती? सेम असतील तर राहून दे, वेगळे अशी रूपात कुठले असेल ना मूर्ती तर बघा. बघा रे बापरे, माझ्या काय सुंदर अशा मूर्ती आहेत बघा, छोटेसे आणि नाजूकच. 2 माणसं आरामात घेऊन जाऊ शकतात. तर मंडळी बघा सुंदर अशा मूर्त्या आहेत बघा, छोट्याशा मूर्त्या आहेत 2 फूट 1.5 फुटापर्यंत, पण किती सुंदर अशा मूर्त्या आहेत बघा. याला ना कलर केल्यावरती एवढ्या चांगल्या देखणं रूप आपल्याला बघायला भेटणार ना. हे बघा सिंहासनावरती बसलेली या साईडला पण आहेत. जेवढ्या छोट्या मूर्त्या असतील ना तेवढ्या देखणं आणि उचलायला पण एकदम हेवी नसणार, त्याच्यामुळे भारी वाटतात बघा मूर्त्या. त्या साईडला पण आहेत. हे पूर्ण तयार झालेल्या आहेत त्या मूर्त्या? पूर्ण तयार झालेल्या आहेत त्या मूर्त्या?
पूर्ण तयार. फक्त आता त्याला कलर केलं, रंगकाम केलं ना की या आगमनासाठी तयार झालं ते बघा. हो तर म्हणजे हे बघा वेगवेगळ्या रूपामध्ये वेगवेगळ्या आपल्याला त्या मूर्त्या दिसतात बाप्पाच्या बघा. दागिने वगैरे बघा. हे बघा इथे सुद्धा एक सुंदर मूर्ती आहे बघा. काय भारी मूर्ती आहेत बघा. ते आहेत इथे सुद्धा आहेत बघा. सुंदर मूर्ती आपल्याला या ठिकाणी बघता आल्या. विठुरायाचं रूप सुद्धा त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे बघा. इथे सुद्धा आहे, इथे सुद्धा आहे. किती सुंदर मूर्ती आहेत बघा. आणि इथे सुद्धा आहेत बघा. आणि आपल्यासोबत पेंटर काका सुद्धा आहेत. काका मोठी मूर्ती बनवायला जास्त वेळ लागतो की छोटी मूर्ती बनवायला जास्त वेळ लागतो? हां छोटी ना, कारण एकदम डोळ्यात तेल घालून ते प्रॉपर तयार करावं लागते मूर्ती. मोठ्या मूर्तीचं कसं लगेच बनवून तयार होते, पण छोटी मूर्ती बारीक काही नाही लक्ष द्यावं लागतं ना. आणि आपल्यासोबत काकासुद्धा आहेत, आपला मित्र उदयसुद्धा आहे. उदय तू किती वर्षापासून येतं इकडे? या शाळेमध्ये येतं. हे बघा सध्या जोरदार तयार चालू आहे. आणि या साईडला अजूनही मूर्त्या आहेत. अजून किती मूर्त्या आता काढायच्या आहेत की आहेत त्या पूर्ण रेडी झालेल्या आहेत? अजून काढायच्या आहेत का मूर्त्या? ह्या आहेत त्या प्रॉपर तयार करायच्या आहेत बघा. एवढ्या मूर्त्या आहेत, सुंदर अशा छोट्या छोट्या मूर्त्या आहेत बघा. फिनिशिंगचं काम चालू आहे बघा. आपल्या गावातले असतात मूर्ती की बाहेरचे पण मूर्ती असतात? बाहेरचे पण असतात. बाहेरचे म्हणजे कुठल्या कुठल्या गावाचे? पेंडूर गावातले की ह्या पेंडूर व्यतिरिक्त? नाटळ, कनेरी, सांगवी. ओके, म्हणजे कुडाळ मालवण तालुक्यातील बऱ्यापैकी गणपतीच्या मूर्ती तुमच्याकडे असतात. आणि म्हणजे ही वजनाक थोडीफार हलकी असता की जड असता? ही त्या चिकन मातीपेक्षा आपल्या ह्या मातीपेक्षा ती ही थोडीशी हलकी असते. जरा हलकी आहे, म्हणजे चिकन मातीपेक्षा ही शाडूची माती थोडी हलकी येतात, हलकी होतं. ओके. आणि सर्व ज्या आता आपण बघितल्या ना मूर्त्या सर्व पर्यावरणपूरक आहे आपल्या. हां, आणि आपल्याकडे कुठल्याही प्रकारच्या POPच्या मूर्त्या नसतात, मोस्टली तरी कोकणात नसतात, शहराच्या ठिकाणी असतात. पण आपल्या कोकणामध्ये किती जरी जड मूर्ती असली तरी ती घेऊनच जातले. हो. तर तुम्ही कलर कामं कधी सुरुवात किती दिवसांनी करता? कारण आता नाही म्हटलं तरी प्रॉपर 1 महिना राहिलो आता 8-10 दिवसांनी सुरू करणार कलरिंगला. करायचं. ओके, म्हणजे रंगकामात 8 ते 10 दिवसानंतर पूर्ण हे सगळं बाप्पांचं फिनिशिंग झालं, प्रॉपर दागिने वगैरे चढवल्यानंतर रंगकामाला सुरुवात करतील. जास्त करून मंडळाने छोट्या मूर्त्या असतात ना त्याच खूप सुंदर दिसतात बघायला सुद्धा. कलर केल्यानंतर काय काय बघायचं, कुठली मूर्ती घेऊन जायची, नंतर तो मग प्रश्नच पडतो मनाला. एवढा सुंदर रंगकाम केल्यानंतर मूर्त्या आपल्याला दिसणार आहेत. बघा ही सुद्धा एक सुंदर अशी मूर्ती, म्हणजे किती प्रकारच्या आपल्याला या ठिकाणी मूर्ती या शाळेमध्ये बघायला भेटल्या बघा. अजून पण असतील काही ठिकाणी तयार झालेल्या, बंद करून ठेवलेल्या आहेत, कारण त्या आता जेव्हा रंगकाम करतील त्या ओपन करतील त्यानंतर आपण नंतर परत एकदा बघू. पण त्या आधी या सुंदर अशा मूर्त्या बघा ज्या सुकलेल्या आहेत आणि प्रॉपर तयार झालेल्या आहेत. तर मंडळी आपण मगासून बघतो की हाताने बनवलेले पण आता हाताने बनवलेली आपल्याला रिअलमधली मूर्ती आणि ही मूर्ती याच्यामध्ये किती फरक आहे ना तो आता आपल्याला दादा दाखवणार आहे. कारण ज्यांना गणपती बाप्पाची आवड असतात, आता सोशल मीडियामध्ये जी मूर्ती आपल्याला आवडली ती एक कलाकार, मूर्ती कलाकार कशी घडवतो ना ती तुम्हाला आता मी दाखवते बघा. ही आपल्याला मूर्ती दिसते बघा,
जो फोटो याची झेरॉक्स म्हणजे कलर झेरॉक्स काढून दादाजवळ दिले आहे ते आता आपण मूर्ती बघतोय. हे बघा तीच आहे ती मूर्ती जी आता हाताने प्रॉपर जशाच तशी बनवलेली आहे. आणि इथे सुद्धा आहे अजून 1-2 मूर्त्या आहेत ज्या आपण मगाशी बघितल्या त्या पण तुम्हाला इथे दाखवतो. म्हणजे किती मूर्त्या आपण एक कलाकार घडवू शकतो बघा. हे बघा ही सुद्धा मूर्ती आहे जी आपण मगाशी बघितली आणि ही सुद्धा एक मूर्ती आहे जी आता आपण बघितली. त्याच्यानंतर ही आहे जी आता आपण नारळावरची मूर्ती बघितली. त्याचबरोबर 1-2 मूर्त्या आहेत त्या आपण बघूया कारण सर्वच बघणं शक्य नाही होणार आहे. हे बघा ही सुद्धा जी मगाशी आपण बघितली जी आता मोठी मूर्ती होती तीच काही तिथे मगाशी कुठल्या ही आहे कुठली आहे ती ही वाली. ही बघा त्या साईडला आहे ना तो कलर दिसतंय बघा त्या साईडला आहे ती मूर्ती. आणि हे बघा ही चालू आहे कुठली ही समोर आहे ती बघा. ही समोर आहे ती आता त्याच्या हाताने बनवायचं काम चालू आहे. पूर्ण प्रॉपर झाल्यानंतर आपल्याला ही अशी दिसणार आहे बघा. आणि हे बघा एवढ्या मूर्त्या जेवढ्या आपण आता पेपर बघितले ना त्या सर्व जे फोटो आहेत ना तशा मूर्त्या बनवलेल्या आहेत बघा प्रॉपर. ही मूर्ती दाखव ना आहे काय हो याच्यामधली कुठे हे बघा. तर म्हणजे हे बघा ही आणि ही मूर्ती बघा म्हणजे आपल्याला एक अंदाज येईल की किती प्रॉपर आपल्याला ही मूर्ती आपण हाताने घडवू शकतो. हे बघा शंकर पार्वती त्याचबरोबर मध्ये बसलेला हा गणपती बाप्पा. हे बघा ही पण आता एकदम फिनिशिंग केल्यानंतर मस्त सुंदर अशी मूर्ती आपल्याला दिसेल. ही सुद्धा नामातला श्री 2-2.5 फुटाची मूर्ती आहे जास्त मोठी नाही पण किती सुंदर वाटणार बघा. इथे सुद्धा आहे ही नामातली श्री ही किती 2.5 फुटाची आहे काय 2.5 ते 3 फूट ही मूर्ती ही 3 फूट ना. हे बघा ही सुद्धा 3 फुटाची आहे. इथे आपल्याला श्रीकृष्णाच्या रूपामध्ये असलेली बाप्पाची मूर्ती इथे सुद्धा आहे. इथे सुद्धा आहे ही बघा सुंदर अशी मूर्ती. तर मंडळी बघितलं आपण की आमच्या घराच्या बाजूला असलेली गाडी काकांच्या शाळेमध्ये किती सुंदर आणि देखण्या अशा मूर्त्या या गणपती शाळेमध्ये होत्या. तर म्हणजे विविध रूपामध्ये आपल्याला ह्या शाळेमधल्या मूर्त्या आपल्याला बघायला भेटल्या. त्याचबरोबर आता जेव्हा रंगकाम करतील तेव्हा अजून या सुंदर अशा मूर्त्या आपल्याला बघायला भेटतील. तर अशी होती शाळेमधील ह्या सुंदर अशा मूर्त्या आणि त्यांचं हाताने बनवलेल्या ज्या काही मूर्त्या होत्या त्या साच्यापेक्षा अधिक जास्त देखण्या होत्या त्या आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघितल्या. तर म्हणजे असा होता आपल्या कोकणामधील गणपती शाळेमधील व्हिडिओ. असे जर तुमच्याजवळ सुंदर अशा मूर्त्या किंवा असे सुंदर असे कलाकार आपल्याकडे जर असतील तर नक्कीच मला कमेंट करा. मी नक्कीच येण्याचा प्रयत्न करेन. भेटूया परत अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर म्हणजे व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि असेच कोकणातील नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया परत अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. कोकणातील असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील.